जिजाऊंचा भार स्वतः विठ्ठलाने उचलला. संत तुकाराम महाराजांच्या जीवनातील हृदयस्पर्शी सत्यकथा. देहू नगरी. इंद्रायणीच्या पवित्र तीरावर वसलेले एक छोटेसे गाव. पहाटेची वेळ. पक्ष्यांचा किलबिलाट, मंदिरातील घंटानाद आणि प्रत्येक दिशेला घुमणारे राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल हे नाव. त्या गावात एक साधी झोपडी होती. त्या झोपडीत राहत होते जगद्गुरू संत तुकाराम महाराज, त्यांची पत्नी जिजाबाई आणि त्यांची लहान मुले. तुकाराम महाराजांचा प्रत्येक श्वास विठ्ठलासाठी होता. त्यांच्या डोळ्यात सत्य पांडुरंगाचे दर्शन, ओठांवर अभंग आणि हृदयात केवळ भक्ती. संसार, धन, वैभव यांचा त्यांना विसर पडला होता. परंतु त्या झोपडीत एक आई होती, एक पत्नी होती, जिने मुलांची भूक पाहिली होती, घरातील रिकामे धान्याचे कोठार पाहिले होते, मुलांचे फाटके कपडे पाहिले होते. ती होती जिजाबाई. जिजाबाई श्रीमंत घराण्यात वाढलेल्या होत्या. लग्नानंतर मात्र त्यांनी गरिबी, दुष्काळ, उपासमार आणि संकटेच पाहिली. एका दिवशी सकाळी मुलगा रडत म्हणाला, आई, भूक लागली आहे, काही खायला देना. जिजाबाईंचे डोळे भरून आले. त्या घरभर शोधू लागल्या, पण धान्याचा एकही दाणा नव्हता. त्या बाहेर आल्या. तुकाराम महाराज तुळशीसमोर बसून अभंग म्हणत होते. आता विश्वात्मका देवा, तुझे नाम घेता सुख लाभे. जिजाबाईंचा संयम सुटला. अहो, मुलं उपाशी आहेत, घरात धान्य नाही, आणि तुम्ही दिवसभर विठ्ठल विठ्ठल करत बसता. हा विठ्ठल तुमच्या लेकरांना जेवायला घालणार आहे का? तुकाराम महाराजांनी शांतपणे उत्तर दिले, आवली, काळजी करू नकोस, पांडुरंग सर्वांचा पालनकर्ता आहे. हे ऐकताच जिजाबाई आणखी संतापल्या. कुठे आहे तुमचा पांडुरंग? एकदाही घरात आला का? फक्त तुमच्याकडून अभंग ऐकून घेतो, पण संसाराचा भार माझ्यावर टाकतो. महाराज फक्त हसले, कारण त्यांना माहीत होते, जिजाबाईंचा राग हा देवावर नव्हता, तो परिस्थितीवर होता. कठीण दिवस. दुसऱ्या दिवशी जिजाबाईंनी ठरवले, आज जंगलात जाऊन लाकडे आणायची. ती विकली तर किमान मुलांसाठी पीठ तरी आणता येईल. कडक उन्हाळा, डोक्यावर आग ओकत असलेला सूर्य, पायाखाली तापलेली जमीन. तरीही त्या जंगलात गेल्या. सुकलेल्या फांद्या गोळा करत राहिल्या. मोठी मोळी बांधली, पण ती उचलताना त्यांच्या अंगात शक्तीच उरली नव्हती. घामाने अंग चिंब झाले. श्वास जोरात चालू झाला. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला, पण मोळी हललीही नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या आकाशाकडे पाहून म्हणाल्या, अरे विठ्ठला, जर खरंच असशील ना, तर एकदा तरी मदत कर. क्षणभर शांतता पसरली. अचानक दूरवरून बासरीचा मधुर आवाज ऐकू आला. त्या आवाजासोबत एक सावळा, तेजस्वी गुराखी तरुण जवळ येताना दिसला. डोक्यावर पागोटे, खांद्यावर काठी, कमरेला धोतर, चेहऱ्यावर विलक्षण तेज, डोळ्यात अपरंपार करुणा. तो हस्त म्हणाला, आई, एवढा भार एकटी का उचलतेस? जिजाबाई थोड्या चिडून म्हणाल्या, उचलायला दुसरं कोण आहे? तो हसला, मी आहे ना. एका हाताने त्याने ती जड मोळी सहज डोक्यावर घेतली. जिजाबाई थक्क झाल्या. अरे, एवढी जड मोळी तू इतक्या सहज उचललीस? तो फक्त हसत राहिला. प्रवासातील संवाद. दोघे गावाकडे निघाले. वाटेत जिजाबाई बोलू लागल्या, बाळा, तुझे नाव काय? तो म्हणाला, विठू. कुठल्या गावचा?
जिथे भक्त हाक मारतात तिथला. जिजाबाई हसल्या. तुझं उत्तरही विचित्र आहे. थोड्या वेळाने त्यांनी मनातील सगळा राग व्यक्त करायला सुरुवात केली. माझे नवरे दिवसभर विठ्ठलाच्या मागे, संसार माझ्यावर, मुलं उपाशी, आणि तो विठ्ठल काहीच करत नाही. तो शांतपणे ऐकत राहिला. तू हसतोस काय? तो म्हणाला, आई, कधी कधी देव उशीर करतो, पण कधीच अनुपस्थित नसतो. जिजाबाई म्हणाल्या, माझा भार कोण उचलणार? तो हसून म्हणाला, ज्यांना जगात कोणी नसते त्यांचा भार मीच उचलतो. हे ऐकताच जिजाबाई काही क्षण शांत झाल्या. त्या वाक्यात काहीतरी विलक्षण गूढ होते. झोपडीसमोरचा चमत्कार. दोघे घराजवळ पोहोचले. त्या म्हणाल्या, बाळा, थांब, तुला पाणी देते. त्या घरात गेल्या. तांब्या भरून बाहेर आल्या. पण बाहेर कोणीच नव्हते. ना गुराखी, ना मोळी उचलणारा मुलगा, ना त्याच्या पावलांचे ठसे. फक्त मंद तुळशीचा सुगंध आणि वातावरणात दरवळणारा चंदनाचा दिव्यगंध. त्याच वेळी तुकाराम महाराज बाहेर आले. त्यांनी डोळे मिटले. क्षणभर शांत उभे राहिले. मग त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. जिजाबाई घाबरून म्हणाल्या, काय झालं? महाराज म्हणाले, आवली, आज आपल्या दारी साक्षात पांडुरंग येऊन गेला. जिजाबाई दचकल्या. काय म्हणताय? महाराज म्हणाले, ज्याने तुझी मोळी उचलली तो साधा गुराखी नव्हता, तो पंढरीचा विठ्ठल होता. हे ऐकताच जिजाबाईंच्या हातातील पाण्याचा तांब्या खाली पडला. त्यांच्या डोळ्यांसमोर त्या सावळ्या मुलाचे तेजस्वी हास्य उभे राहिले. आई, ज्यांचा भार कोणी उचलत नाही त्यांचा भार मी उचलतो. त्यांना सगळं समजलं. त्या जमिनीवर बसल्या. हात जोडले. डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. विठ्ठला, मी तुला किती बोलले, तुला दोष दिला, आणि तरीही तू माझा भार उचललास. तुकाराम महाराज प्रेमाने म्हणाले, आवली, देवाला आपल्या शब्दांचा राग येत नाही, त्याला आपल्या मनातील प्रेम दिसतं. त्या दिवसानंतर जिजाबाईंच्या जीवनात मोठा बदल झाला. त्या संसारही करू लागल्या आणि भक्तीही. राग कमी झाला, विश्वास वाढला. त्यांना समजले, भक्ती म्हणजे संसार सोडणे नाही, तर संसार करताना देवावर पूर्ण विश्वास ठेवणे. तुकाराम महाराजांचे अभंग अधिक जोमाने घुमू लागले आणि जिजाबाई प्रत्येक अभंग ऐकताना मनोमन म्हणू लागल्या, विठ्ठला, तू खरंच माझा आधार आहेस. कथेचा बोध. प्रिय भाविक हो, जीवनात कधी कधी आपल्यालाही वाटते, देव माझे ऐकत नाही. पण लक्षात ठेवा, देव कधीच आपल्या भक्ताला सोडत नाही. कधी तो मित्र बनून येतो, कधी अनोळखी माणूस बनून मदत करतो, कधी गुरुच्या रूपात मार्ग दाखवतो, आणि कधी आपल्या दुःखाचा भार स्वतःच्या खांद्यावर घेतो. ज्यांच्या ओठांवर नाम असते त्यांच्या जीवनात संकटे येतात, पण त्या संकटात देव त्यांच्या सोबत चालत असतो. म्हणून कोणतीही अडचण आली तरी विठ्ठलाचे नाम सोडू नका. कारण ज्यांना जगात कोणी नसते त्यांचा भार विठ्ठल स्वतः उचलतो. राम कृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल.